मित्रांनो, खूप दिवसाचा विचार करत होतो की तुम्हाला कशा प्रकारे सांगावं, परंतु ते सांगणं आवश्यक आहे. कारण की मला जर फायदा झाला तर तुम्हाला सुद्धा फायदा व्हावा. कारण की भरपूर तरुण मुलं परेशान आहेत. त्यामुळे असं वाटत नाही की आपली भारताची तरुण पिढी अशा परेशान राहावं इतक्या छोट्या गोष्टीसाठी. तर या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 12 मार्चला हनुमान जयंतीच्या दिवशी मला प्रचंड एक झटका आला होता. कशाचा? मिरगी म्हणतात त्याला. झोपेमध्ये मिरगी येते. बऱ्याचशा लोकांना स्लीप पॅरालिसिस असं सुद्धा म्हणतात त्याला. तशा प्रकारचं झोपेमध्ये सगळं माणूस पॅरालाइज होऊन जाते आणि तशी स्थिती भरपूर वेळ राहते. कधी कधी 10-15 मिनिटं किंवा 1 मिनिट, किती वेळ असू शकते. पण त्यानं प्रचंड घरचे घाबरतात. जवळपास मरणाच्या जवळच माणूस गेलेला आहे असं वाटते. डॉक्टरांनी मला त्यावरती लाईफ टाईम औषधी घ्याव्या लागतील असं सांगितलं. मला प्रचंड लाज वाटायची की मी योगा प्राणायाम करतो, मी डॉक्टर आहे आणि मला असा आजार का झाला. परंतु असं वाटत होतं नशिबाच्या गोष्टी आहेत, होतच असतात, असतेच काही ना काही. परंतु मला जेव्हा ही मनाची शक्ती माहीत पडली, नवे नवे ती मला अगोदर माहीत होती, परंतु माणूस दररोज ती प्रॅक्टिस करत नाही, त्यामुळे असा प्रॉब्लेम मला झाला होता. परंतु जेव्हा मी मनाची शक्ती वापरली, ज्या औषधी मला लाईफ टाईम घ्यायच्या सांगितल्या होत्या त्या माझ्या फक्त 20 ते 25 दिवसामध्ये बंद झाल्या. अजूनही ती महिन्याची औषधी माझ्याजवळ तशीच आहे, मी अजूनही घेतली नाही. असंच परफेक्टली तुमच्या आयुष्यात होईल की नाही ते माहीत नाही. तुम्ही माझ्यासारखीच औषधी सोडा असंही म्हणत नाही, परंतु मनाची शक्ती असीमित आहे असं मी तुम्हाला सांगतो. परंतु तुमच्या या प्रॉब्लेमवरती, ज्यासाठी तुम्ही माझ्या पेजला फॉलो केलं, त्या प्रॉब्लेमवरती जर तुम्हाला तुमची मनाची शक्ती जाणून घ्यायची असेल, जर तशी टेक्निक जर जाणून घ्यायची असेल, तर मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो आणि तुम्ही कदाचित बिना औषधीचं सुद्धा यामधून बाहेर येऊ शकता.